श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गुरूंच्या कृपेनं ब्राह्मणाचा उदरशूल केला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, प्रयागातील वास्तव्यास श्री गुरु नरसिंह सरस्वतीने एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावं होती. त्यानंतर ते शिष्यासमेत बद्रीश्रमास गेले. तेथून दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतलाय, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवा. ते ऐकून श्री गुरूंचे माता पिता कृतकृत्य झाले. श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुझा पती त्याग करून तापसी होईल, तुला कुष्ठ होईल. त्या रोग जर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू गाणगापूर क्षेत्री जा. तेथे भीमा अमरजा संगमावरती पाप विनाशी तीर्थात स्नान केल्यावरती तू पापमुक्त होशील. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचं महात्म्य सांगितलं. पूर्वी या ठिकाणी गौतमासह अनेक ऋषी तपश्चर्या करीत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचं कल्याण होईल असा विचार आला. त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमाच्या शेतात शिरून साळीचं पीक खाऊ लागली. तिला घालून देण्यासाठी गौतमाने दर्भाची काडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने गाय मरण पावली आणि या गोहत्याच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तिथं स्नान करण्यास सांगितलं. गौतमाने तपश्चर्याने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितलं. तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवतीर्ण केली. गौतमामुळे तिला गौतमी नाव पडलं. त्यानंतर श्री गुरु गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानस पूजा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमानं दर्शन दिलं. तू ही मानसपूजा नित्य करीत राहा. तुला दत्तात्रय प्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन होईल. तुला ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. तेथील नदीत शिष्यांचं स्नान केलं. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावरती येऊन गडबडा लढू लागला. त्याने अन्नाशी उभे वैरच होते जणू. तो फळाहारच करायचा. महिना 15 जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्याला त्रास होत होता. आता प्राणत्यागाच्या वेळा आणि या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावरती जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्री गुरूंनी त्याची वेदना जाणली. त्याला बोलावून घेतले. त्याला आत्महत्येपासून बळावृत्त केलं. माझ्याकडे औषध आहे, आता तुझे दुखणं गेलेच म्हणून समज असं म्हणून त्याला धीर दिला. त्यावेळी सायंदे नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरूंनी त्याचे गोत्र, मुळगाव आदी चौकशी केली आणि म्हणाले, सायंदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. याला तुझ्या घरी ने आणि उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्ध मिश्रित पक्वानाचं भोजन दे. सायंदेव म्हणाला, माझ्या घरचं अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचं पातक लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस, सांगितल्याप्रमाणे कर.
सायनदेव म्हणाला, स्वामी, या ब्राह्मणासमेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे. श्रीगुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावरती श्रीगुरू आपले शिष्य आणि उदरसूल झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेव आणि तिची पत्नी जाकाई यांनी त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणे मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला. नामधारका, हा चमत्कार मी स्वतः पाहिलाय. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी बरे राहील बरे? अशा प्रकारचं मात्र श्री गुरुचरित्रामध्ये अध्याय 13 मध्ये अशा प्रकारची ह्या परिभागामध्ये अतिशय सुंदर अशी ही कथा आली. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री नरसिंह सरस्वती महाराज. जय.